श्रीरामपुरात शाहरुखभाईंची दादागिरी, गरम तेल फेकून दोघे गंभीर भाजले तर रोख रक्कम लंपास। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये पार्सल देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून एका सराईत गुंडाने तलवार घेऊन धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर येथे घडली आहे। या हल्ल्यात हॉटेलमधील 2 कामगारांवर गरम तेल फेकण्यात आल्याने ते गंभीर भाजले असून आरोपीने काउंटरमधील 7 ते 8 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। फिर्यादी आसिफ रफिक शेख राहणार सईदाबाद वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार नेवासा रोडवरील त्यांच्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये गेल्या काही वर्षापासून काही कामगार कार्यरत आहेत। परिसरातील शाहरुख पूर्ण नाव उपलब्ध नसल्याने हा वारंवार हॉटेलमध्ये येऊन स्वतःला या गावचा भाई म्हणत दमदाटी करीत जेवणाचे पैसे न देता पार्सल घेऊन जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। घटनेच्या दिवशी 9 एप्रिल रोजी रात्री 7:30च्या सुमारास एक अनोळखी इसम हॉटेलमध्ये आला आणि शाहरुखभाईने पार्सल मागवले आहे असे सांगितले। हॉटेलमध्ये गर्दी असल्याने पार्सल देण्यास सुमारे 15 ते 20 मिनिटांचा उशीर झाला। संबंधित इसमाने कमी पैसे देऊन पार्सल नेले। यानंतर रात्री 10:30च्या सुमारास शाहरुख हा मोटरसायकलवरून हॉटेलसमोर आला। मोटरसायकलला लावलेली तलवार काढून त्याने माझ्या नावावर पार्सल लवकर का दिले नाही असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली। यानंतर त्याने फिर्यादी आसिफ शेख यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेख हे काउंटरमध्ये घुसल्याने वार थोडक्यात चुकला। दरम्यान हॉटेलमधील कामगार रामराज राजेंद्र आणि आरिफ रफिक शेख हे मदतीला धावून आले असता आरोपीने गॅसवर ठेवलेली गरम तेलाची कढाई उचलून त्यांच्या अंगावर फेकली। या प्रकरणात दोघेही गंभीर भाजले गेले। जखमींना तातडीने श्रीरामपूर येथील साखर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक अहवालानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर आरोपीने काउंटरमधील 7 ते 8 हजार रुपयांची रोख रक्कमही घेऊन पुढे पार्सल न दिल्यास गोळ्या घालून ठार मारेन, हॉटेलवर दंगा करीन अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकी आणि जखमी करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे। हॉटेल व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात वाढत्या गुंडगिरीबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर।